Good morning, students. Today we are going to start our new lesson number 9, tenses, class 6, subject grammar. Okay, in today's period we are going to learn about the tenses. आजच्या तासिकेमध्ये आपण टेन्सेस बद्दल माहिती घेणार आहोत. बेसिकली किती टेन्स आहेत आणि कशा पद्धतीचे आहेत. ओके, लेट्स स्टार्ट. ओके, टेन्सेस म्हणजे काय? टाइम. वी कॅन से इन सिंपल लँग्वेज आपण त्याला सिमिलर वर्ड सुद्धा घेऊ शकतो. टेन्सेस म्हणजे काय की असा शब्द जो काय इंडिकेट करतो, टाइम इंडिकेट करतो. टाइम म्हणजेच काय? वेळ. म्हणजे असे वर्ब्स किंवा अशा पद्धतीचे हे की जे कशाशी रिलेटेड असतात? वेळेशी रिलेटेड असतात, टाइमशी रिलेटेड असतात. तर त्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत. टेन्सेस. ओके, देयर आर 3 काइंड्स ऑफ tense. Okay, basically 3 types. Okay, the first one is present tense. Present tense म्हणजे काय? त्यालाच आपण मराठीमध्ये वर्तमान काळ म्हणतो. नेक्स्ट वन, सेकंड पास्ट टेन्स. टेन्स सेकंड टाइप आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. आणि थर्ड काइंड म्हणजे काय? प्रकार. लक्षात असू द्या की टेन्सेसचा एक फ्लो चार्ट आहे आणि याच्यामध्ये दिलेला आहे की हा फर्स्ट नंबर आहे प्रेझेंटलाच आपण मराठीमध्ये म्हणतो वर्तमान. काय म्हणतो आपण? वर्तमान काळ. नेक्स्ट पास्ट टेन्स जो की सेकंड आहे त्यालाच आपण काय म्हणतो? भूतकाळ. बघा इथे टेन्सेस वर्ड लिहिलेला आहे त्यामुळे ते लिहिलेलं आहे. ठीक आहे, भूतकाळ. आणि तिसरं जे आहे आपला तिसरा काइंड जो आहे आपला फ्युचर टेन्स. आणि फ्युचरलाच आपण काय म्हणतो? भविष्यकाळ असं म्हणतो. काय म्हणतो? भविष्यकाळ अशा पद्धतीचा म्हणतो. ओके, नाउ लुक हियर. दीज आर द 3 मेन काइंड्स. हे किती आहेत? मेन काइंड्स आहेत जे की 3 आहेत. बेसिकली किती आहेत? 3. जे कसे आहेत? मेन आहेत. मेन म्हणजे काय? मुख्य आहेत टेन्सेस जे काइंड. ओके, किती आहेत? 3. आणि काइंड्स म्हणजे काय? प्रकार. लक्षात असू द्या 3 काइंड्स आहेत जे की मेन आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला प्रेझेंट, सेकंड पास्ट आणि थर्ड फ्युचर. ओके, नाउ लुक हियर. इन टुडेज पिरियड वी आर गोइंग टू लर्न अबाउट द प्रेझेंट टेन्स. आजच्या तासिकेमध्ये आपण प्रेझेंट टेन्स विषयी माहिती घेणार आहोत. आणि प्रेझेंट टेन्सला मराठीमध्ये वर्तमान काळ असं म्हणतात. म्हणजे थिंग्स आता जो आपण बोलत आहोत, क्रिया जी चालू आहे, व्हॉट इज गोइंग ऑन म्हणजे काय हॅपन होत आहे, कंटिन्युअस आहे, तर हे इंडिकेट करणारा जो काळ असतो तो वर्तमान काळ असतो. आणि मागे व्हॉट हॅपन प्रिव्हियस काय घडलं होतं पाठीमागे, तर हा इंडिकेट करणारा हा पास्ट असतो. अँड व्हॉट विल हॅपन नेक्स्ट पुढे काय घडेल हा इंडिकेट करणारा असतो आपला फ्युचर टेन्स. नाउ लुक हियर. प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय? वर्तमान काळ. देयर आर 4 काइंड्स ऑफ प्रेझेंट टेन्स. आणि या प्रेझेंट टेन्सचे किती सब काइंड्स आहेत? लक्षात असू द्या 4 काइंड्स. जे कसे आहेत? सब काइंड्स. त्यालाच आपण काय म्हणतो? उपप्रकार. लक्षात असू द्या की या टेन्सचे वर्तमान काळाचे उपप्रकार म्हणजेच त्याला आपण म्हणू सब काइंड्स. किंवा टेन्सचे मेन काइंड्स हे 3 असतील आणि वर्तमान काळाचे सब काइंड्स त्यालाच आपण काइंड्स जनरली कन्सिडर केलेला आहे. प्रेझेंटचे किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 4. देयर आर 4 काइंड्स ऑफ प्रेझेंट टेन्स. नाउ लुक हियर. द फर्स्ट वन, पहिला कुठला आहे मग? पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. आता सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. आपण सिंपल प्रेझेंट टेन्सला साधा वर्तमान काळ म्हणतो. आता बघायचं सूत्र काय असेल मग विद्यार्थी मित्रांनो, की आपण आयडेंटिफाय कसं करायचं की हा साधा वर्तमान काळ आहे, दिलेलं वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे, कसं ओळखता येईल? तर त्याचं एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, की जो साधा वर्तमान काळ आहे तो कशा पद्धतीने वापरला जातो, की साध्या वर्तमान काळामध्ये सब्जेक्ट असतो प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म असतं, त्याला एस किंवा ईएस लागलेलं असतं. कसं? अकॉर्डिंग टू थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला एस किंवा ईएस लागलेलं असतं. आणि त्यानंतर आपलं ऑब्जेक्ट असतं. ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट सुद्धा असू शकतात. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? की पूरक असणारे शब्द जे की काय असतील? वाक्याशी सुसंगत असणारे
जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारे काही वर्ड्स असतील ते सुद्धा यामध्ये येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातील पहिलं एक्झाम्पल, आय प्ले फुटबॉल. नेक्स्ट, ही प्लेज फुटबॉल. नाउ लुक हियर. बघा या ठिकाणी सब्जेक्ट कसा आहे आपला थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ज्यावेळेस सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असतो त्यावेळेस आपण क्रियापदाला यस किंवा ईएस अटॅच करतो. ओके, अकॉर्डिंग टू धिस सब्जेक्ट. कोणत्या काळामध्ये? फक्त साध्या वर्तमान काळामध्ये. ओन्ली सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय करतो? व्हर्बला यस किंवा ईएस अटॅच करतो. कधी? जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल. मग थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये कुठले असतात? बघा, प्रोनाउन असतं ही, शी, इट किंवा मग एखादं नेम, जे एखादं प्रॉपर नाउन जे असेल, जे की प्रॉपर नाउन असेल. प्रोनाउन तर झालंच, पण या ठिकाणी एखादं जे नाउन असेल किंवा एखादं नेम असेल, तुम्ही याला म्हणू शकता, नेम पण एखादं कन्सिडर करू शकता. त्यावेळेस काय होतं? व्हर्बला काय असतं? यस किंवा ईएस अटॅच केलं जातं. ज्यावेळेस सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल आणि सब्जेक्ट मध्ये हे प्रोनाउन आहेत आणि या प्रोनाउन ऐवजी नेम सुद्धा एखादं येऊ शकतं. राजेश येऊ शकतं, सुशील येऊ शकतं, सुहास येऊ शकतं, सीमा येऊ शकतं. कुठल्याही पद्धतीचं जर नाव आलं आणि जे की कसं आहे? सिंग्युलर आहे. सिंग्युलर म्हणजे काय? एक वचनी असेल. हे थर्ड पर्सन कसं असेल? सिंग्युलर असेल. तर त्यावेळेस क्रियापदाला काय लागतं? यस किंवा ईएस लागत असतं. ज्यावेळेस हे सिंग्युलर असेल सब्जेक्ट, त्यावेळेस आपण व्हर्बला यस किंवा ईएस लावत असतो. बघा उदाहरणार्थ, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आणि त्याचं सूत्र आहे सब्जेक्ट व्हर्बचा बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीचं. आणि या ठिकाणी आलेलं बघा, आय हे सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे प्रोनाउन. सब्जेक्ट प्लस व्हर्बचं बेस फॉर्म, क्रियापदाचं पहिलं रूप प्ले, आणि त्यानंतर आलेलं आहे आपलं ऑब्जेक्ट. आपलं सेंटेन्स एकतर छोटं पण असू शकतं किंवा मग फार मोठं पण असू शकतं, पण त्यामध्ये येणारं जे स्ट्रक्चर आहे, त्याचा जो फॉर्म्युला आहे किंवा त्याचं जे सूत्र आहे, तर सिंपल प्रेझेंट टेन्स यस प्लस P1 प्लस ओ असेच असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, ही प्लेज फुटबॉल. या ठिकाणी आलेलं सब्जेक्ट प्लस वर्ब, वर्बचं बेस फॉर्मला यस किंवा ईएस कधी लागेल? ज्यावेळेस सब्जेक्ट सिंग्युलर असेल आणि थर्ड पर्सन असेल तर. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आहे. किंवा मग या ठिकाणी तुम्ही एखादं नाव पण घेऊ शकता. बघा, राज स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली घेऊ शकता, फास्ट घेऊ शकता. राज स्पीक्स इंग्लिश फास्ट. ओके, किंवा स्लोली घेऊ शकता. ऍडव्हर्ब घेऊ आपण स्लोली. बघा या ठिकाणी राज हा काय? थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. एखादं नेम आपण कन्सिडर करू. बघा या ठिकाणी घेतलेलं जे नेम आहे, आपण घेतलेलं आहे जे आहे राज, आणि यानंतर आलेलं वर्बच्या बेस फॉर्मला स्पीक्सला यस किंवा ईएस अटॅच केलेला आहे. आपण हे अशा पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे. नाव नेक्स्ट सेकंड काइंड जो आहे आपला प्रेझेंट टेन्सचा, तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो चालू वर्तमान काळ. आता कंटिन्युअस या टेन्सचे दुसरे दोन नाव आहेत. एक आहे प्रोग्रेसिव्ह टेन्स. कंटिन्युअस टेन्सलाच आपण काय म्हणतो? प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हणतो, किंवा मग त्यालाच आपण इम्परफेक्ट टेन्स असं सुद्धा म्हणतो. ओके, नाउ लुक हियर. स्ट्रक्चर और फॉर्म्युला ऑफ दॅट टेन्स. चालू वर्तमान काळाचा फॉर्म्युला किंवा सूत्र काय पहा. सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस PING प्लस ओ. आता या ठिकाणी घेतलेलं आहे बघा, कर्ता आहे. असा कर्त्यानंतर टू बी चा फॉर्म आहे. टू बी च्या फॉर्म मध्ये सिंग्युलर असेल तर सिंग्युलर घेणार, प्लुरल असेल तर प्लुरल घेणार. त्यानंतर आहे आपलं वर्ब प्लस ING, म्हणजे कंटिन्यू दाखवण्यासाठी
क्रियापदाला आयएनजी फॉर्म लागतं, त्यालाच आपण प्रेझेंट पार्टिसिपल सुद्धा कन्सिडर करतो. आणि त्यानंतर आलेला आहे आपला ऑब्जेक्ट किंवा मग आपण त्या तिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारे वर्ड्स कॉम्प्लिमेंट पूरक भाग सुद्धा ऍड करू शकतो. बघा फॉर एक्झाम्पल आय एम प्लेइंग. आता या ठिकाणी बघा आय एम प्लेइंग फुटबॉल घ्या, खो खो घ्या, हॉकी. ओके या ठिकाणी आपण घेऊ खो खो. ओके खो खो. ओके ड्यू टू लिटल स्पेस. बघा आता या ठिकाणी आपल्याकडे स्पेस कमी त्यामुळे आपण इथे खाली वरली आहे. ओके खो खो. आय एम प्लेइंग खो खो. आता या ठिकाणी आलेले जे वाक्य आहे यामध्ये सब्जेक्ट आहे आपला आय. आता आय हा सब्जेक्ट आहे. आय सोबत नेहमी काय असतं एम असतं. लक्षात असू द्या आय सोबत नेहमी एम असतं आणि परफेक्ट टेन्स मध्ये हॅव असतं. लक्षात असू द्या जरी ते सिंग्युलर असलं तरी आय सोबत हॅव घेतलं जातं. ठीक आहे या ठिकाणी बघा कंटिन्यू दाखवण्यासाठी वर्बचं बेस फॉर्म प्ले आहे त्याला आयएनजी अटॅच केलेला आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, क्रियापद, आयएनजी फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट ही इज प्लेइंग फुटबॉल. आता या ठिकाणी बघा ही हा सब्जेक्ट आहे सिंग्युलर. नंतर वर्ब घेतला आपण हेल्पिंग वर्ब इज घेतलं. त्यानंतर आहे आपलं बेस फॉर्म क्रियापदाचं प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बघा सब्जेक्ट या तीन पैकी एक घेणार आपण. एम इज आर पैकी. ठीक आहे एम नेहमी आय सोबत येतं, इज सिंग्युलर सोबत, आर प्लुरल सोबत. ही इज प्लेइंग फुटबॉल किंवा मग आपण इथं जर प्लुरल घ्यायचं असेल दे आर प्लेइंग फुटबॉल अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो. नाव व्हॉट अबाउट द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दल आपण माहिती करून घेऊया. बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय त्याला मराठीमध्ये म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. कसा आहे कंप्लीट आहे, पूर्ण आहे, त्यालाच आपण काय म्हणतो परफेक्ट टेन्स असं म्हणतो. फॉर्म्युला काय आपला सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस V3 प्लस ओ. करता हॅज सिंग्युलर साठी, हॅव प्लुरल साठी. पण लक्षात असू द्या हॅव हे आय सोबत सुद्धा येतं. आय जरी सिंग्युलर असलं तर आय सोबत नेहमी हॅवच घेतलं जातं. ओके पण जनरली दुसऱ्या सोबत सिंग्युलर सब्जेक्ट सोबत हॅज घेतलं जातं. हॅज नंतर हॅव प्लुरल असेल तर आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं फॉर्म त्याला आपण पास्ट पार्टिसिपल असं सुद्धा म्हणतो किंवा त्यालाच आपण V3 म्हणतो आणि त्यानंतर आहे आपलं ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल दे हॅव प्लेड फुटबॉल. आता या ठिकाणी आलेलं बघा सब्जेक्ट आहे हॅव आहे प्लस V3 आलेला आहे. आता हॅव आपण कशामुळे घेतलंय प्लुरल आहे ते. त्यानंतर ही हॅज प्लेड. बघा या ठिकाणी ही सिंग्युलर असल्यामुळे आपण हॅज घेतलेला आहे प्लस क्रियापदाचं तिसरं फॉर्म घेतलेला आहे आपलं ऑब्जेक्ट. नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ. जो चालू पूर्ण वर्तमान काळ. फॉर्म्युला बघा सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस बीन प्लस VING प्लस ओ. आता या ठिकाणी बघा की सब्जेक्ट आपला जर सिंग्युलर असेल तर हॅज घ्या, प्लुरल असेल तर हॅव, प्लुरल असेल तर या ठिकाणी जे कसं आहे प्लुरल त्याच्यानुसार आपण घेतलेला आहे हॅव. आता क्रिया पूर्ण दाखवायची आहे. क्रिया पूर्ण दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी एक नवीन शब्द ऍड करतो जो की काय आहे बीन. आणि त्यानंतर कंटिन्यू दाखवण्यासाठी आपण क्रियापदाला ING जोडत असतो. क्रियापदाचं पार्टिसिपल फॉर्म घेत असतो प्रेझेंट पार्टिसिपल. बघा दे हॅव बीन प्लेइंग फुटबॉल फुल स्टॉप. नाउ ही हॅज बीन प्लेइंग फुटबॉल. या ठिकाणी ही सिंग्युलर असल्यामुळे आपण हॅज घेतलेला आहे. ओके I hope you can easily understand that the all content related with tense. Okay look here tense and main kinds of tense basically three present past and future and then we learn the present tense and its sub kinds. Okay simple present tense, present continuous tense, present perfect tense and present perfect continuous tense with their formulas and one or two examples. Okay the remaining part of this lesson we will see in next video. Thank you.